नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त झणझणीत अशी मटकी आणि बटाटा वापरून मस्त झणझणीत असा मटकीचा आणि बटाट्याचा रस्सा बनवणार आहोत. आता हा रस्सा एकदम झणझणीत होण्यासाठी आणि मस्त त्याला तर्रीदार म्हणतो आपण तसा बनवण्यासाठी चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 300 ग्रॅम मी इथं मटकी घेतलेली आहे आणि 2 बटाटे मी इथं साल काढून असे या पद्धतीने लांब लांब काप केलेले आहेत आणि ते पाण्यामध्ये ठेवून दिलेले आहेत. आता काय बघा इथं छान अशी एकदम ताजी अशी आपण मटकी घ्यायची आहे कारण आपली भाजी मस्त होणार आहे. आता त्यानंतर आपण इथं काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये मी इथं अर्धी वाटी मी इथं काय घेतलेलं आहे, खोबरं घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी इथं घेतलेलं आहे 1 इंच आलं घेतलेलं आहे आणि लसूण पाकळ्या 7 ते 8 घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी इथं 1 चमचा जिरे घेतलेले आहेत आणि 2 चमचे मी इथं तीळ घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता ह्याचं आपण छान असं वाटण करून घ्यायचं आहे. बघा मी आता हे सर्व मिश्रण एकत्र करून छान असं एक वाटण करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता त्यानंतर काय करायचं, गॅसवरती एक कढई ठेवायची आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे मी इथं तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची, 1 चमचा जिरे टाकायचे आणि त्यानंतर मी इथं एक बारीक चिरून घेतलेला कांदा आहे आणि 1 टोमॅटो बारीक चिरलेला आहे. आता हे सर्व मिश्रण एकत्र करायचं आणि छान असं हे कांदा आणि टोमॅटो एकदम थोडासा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण केलेलं वाटण यामध्ये मिसळायचं आहे आणि पुन्हा एकदा हे वाटण आपण भाजून घ्यायचं आहे. हे वाटण आपण जेव्हा केले तेव्हा हे वाटण पूर्ण सगळं ओलं होतं, म्हणजेच काय म्हणजे कच्चं होतं. त्यामुळं आपण या तेलामध्ये छान असं हे परतवून घ्यायचं आहे, म्हणजे हे भाजून घ्यायचं आहे. आता त्यानंतर मी इथं अर्धा चमचा इथं हिंग घालणार आहे आणि त्यानंतर हिंग घातल्यानंतर इथं मी घालणार आहे 1 चमचा हळद आणि आपली लाल तिखट. आता इथं लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा मी इथं साखर घालणार आहे. साखर घालायची आहे, मस्त अशी त्याला टेस्ट पण येणार आहे आणि टेक्स्चर पण येणार आहे. त्यानंतर मटकी घालायची आहे आणि पुन्हा एकदा ही मटकी छान अशी त्या मसाल्यामध्ये भाजून घ्यायची आहे. लगेचच यामध्ये पाणी ओतायचं नाही किंवा दुसरं काही टाकायचं नाही. आता मटकी भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये टाकायचे आहेत आपण लांब लांब केलेले आपले हे बटाट्याचे काप टाकायचे आहेत आणि पुन्हा एकदा हे मस्त असं परतवून घ्यायचं आणि त्यानंतर मी यामध्ये 2 ग्लास मी इथं पाणी वापरलेलं आहे. रस्सा भाजी बनवायची आहे त्यामुळं तुम्ही तुमचं पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. चला त्यावरती आपण इथं एक प्लेट झाकायची आणि थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. बघा मस्त अशी रस्सा भाजी शिजलेली आहे आणि कलर देखील अगदी भन्नाट आलेला आहे आणि छान असं तर्रीदार आपण म्हणतो भाजी, अशी भाजी ही बनली गेली आहे. आता तुम्ही पाहू शकता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मस्त अशी ही आपली बटाटा आणि मटकी वापरून मस्त असा रस्सा भाजी तयार झालेली आहे. बघा अगदी तर्रीदार जशी हॉटेलमध्ये मिळते तशीच ही रस्सा भाजी बनलेली आहे. चला तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग अशी मस्त तर्रीदार बटाटा आणि मटकी वापरून मस्त अशी भाजी बनवून तुम्हीही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला सबस्क्राईब करून घ्या.